आपण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनानं काढलेलं परिपत्रक आहे। तुम्ही पाहू शकता दिनांक 23 सप्टेंबर 2024 ला निर्गमित झालेलं परिपत्रक आहे, म्हणजे आजच आलेला हा परिपत्रक आहे। या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहूया। राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करायची तरतूद करण्यात आली आहे। यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतीलच असे नाही। तसेच राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही। यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकाचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। तसेच डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल। यास्तव 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या ठिकाणी आपण शासन निर्णय आपल्याला काय सांगतोय हे पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक 4 येथील शासन निर्णय दिनांक 5 सप्टेंबर 2024 या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे। अधिक्रमित करण्यात म्हणजे रिप्लेस होत आहेत। म्हणजे 5 सप्टेंबर 2024 ला जो जीआर निर्गमित झाला होता त्याच्याऐवजी आता आजच्या तारखेला म्हणजे 23 सप्टेंबर 2024 ला जो जीआर आलेला आहे त्याच्याऐवजी हा जीआर त्या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे त्या 5 सप्टेंबर 2024 ला जो जीआर निघाला होता त्याच्याऐवजी आता हा रिप्लेस होणार आहे। म्हणजे आजचा 23/9/2024 चा जीआर या ठिकाणी तो लागणार आहे। थोडक्यात तो रिप्लेस होणार आहे, याच्याऐवजी तो जीआर आता याला लागू होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकापैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी। याबाबतचा सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत। आपण 5 सप्टेंबर 2024 चा जो जीआर पाहिला होता त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आणि 20 पट असलेले विद्यार्थी संख्या होते, यामध्ये तसं नाही। सदर नियुक्तीसाठी शासन निर्णयानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। म्हणजे शासनाचे जसे काही किमान आणि कमाल वयोमर्यादा असते नोकरीसाठी ते या ठिकाणी पण तेच लागू राहील। डीएड व बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल, कायम केले जाणार नाही। सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल। म्हणजे दरवर्षी आपल्याला रिन्यू करावं लागेल। मानधन रुपये 15,000 प्रतिमाह, कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त प्रतिमाह 15,000 रुपये मानधन राहील। एकूण 12 रजा देय 12 रजा देय असणार। कोणतीही प्रशासकीय अधिकार नसतील। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील। बंधपत्र व हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील। या आशयाचे बंधपत्र किंवा हमीपत्र घेण्यात यावे। बंधपत्र किंवा हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत व आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा। अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील। प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत। सदर प्रक्रियेत
सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त म्हणजे शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. करार पद्धतीने नियुक्त करायचा शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याने व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्यात कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले ही संबंध जाहीर करणे आवश्यक राहील. ज्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकापैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे सिनियर शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकांची बदली करण्यात येऊ नये. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकावर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. संदर्भीय शासनपत्र या निघालेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णय दिनांकापासून म्हणजे शासन निर्णय आज निघालेला आहे म्हणजे 23 सप्टेंबर 2024 निघालेला आहे. आजच्या तारखेपासून दिनांकापासून 15,000 रुपये एवढे त्यांचे मानधन राहील. सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांना शाळांना लागू राहतील म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद शाळा यांनाच लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी संकेत करून काढण्यात येत आहे. 10 विद्यार्थी किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थीपट असलेल्या शाळेमध्ये आता डीएड आणि बीएड बेरोजगारांची त्या ठिकाणी आता त्यांना नोकरी मिळणार आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.